नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. श्रीरामांनी म्हटले, हे मित्रा, तू चांगला उपाय सांगितलास. जर दैव सहाय्यक असेल तर हाच उपाय करावा. हा सल्ला लक्ष्मणाला आवडला नाही. श्रीरामांचे बोलणे ऐकून तर त्याला फार दुःख झाले. लक्ष्मण म्हणाला, हे नाथा, दैवाचा काय भरवसा. मनात राग आणा आणि समुद्र सुकवून टाका. दैव हे भित्र्या मनाचे एक समाधान आहे. आळशी लोकच दैव दैव असे म्हणत बसतात. हे ऐकून श्री रघुवीर हसत म्हणाले, असेच करू. मनात धीर धर असे म्हणून भावाला समजावून प्रभू रघुनाथ समुद्राच्या जवळ गेले. त्यांनी प्रथमतः मस्तक नमवून समुद्राला प्रणाम केला. मग किनाऱ्यावर कुश पसरून त्यावर बसले. इकडे ज्यावेळी विभीषण प्रभूंच्याकडे आला होता त्याच वेळी रावणाने आपले दूत त्याच्या मागे पाठवले होते. कपटाने त्यांनी वानर रूप धारण करून सर्व लीला पाहिल्या. ते आपल्या मनात प्रभूंच्या गुणांची व शरणागतावरील त्यांच्या प्रेमाची प्रशंसा करू लागले. नंतर उघडपणेही ते मोठ्या प्रेमाने श्रीरामांच्या स्वभावाचा मोठेपणा वर्णन करू लागले. ते आपले सोंग विसरून गेले. तेव्हा वानरांना कळले की हे शत्रूचे दूत आहेत आणि ते त्यांना बांधून सुग्रीवाकडे घेऊन आले. सुग्रीव म्हणाला, वानरांनो, या राक्षसांची हाडे मोडून त्यांना परत पाठवा. सुग्रीवाचे बोलणे ऐकून वानर धावले. दूतांना बांधून त्यांनी सैन्यामधून त्यांची धिंड काढली. वानर त्यांना खूप प्रकारे मारू लागले. ते दीनवाणे होऊन ओरडत होते, तरीही वानरांनी त्यांना सोडले नाही. तेव्हा त्या दूतांनी ओरडून सांगितले की जो आमचे नाक कान कापेल त्याला कोसलाधीश श्रीरामांची शपथ आहे. हे ऐकताच लक्ष्मणाने सर्व वानरांना जवळ बोलावले. त्याला दया आली. त्यामुळे त्याने हसून त्या राक्षसांना लगेच सोडविले. तो त्यांना म्हणाला, रावणाच्या हाती ही चिठ्ठी द्या आणि सांगा की हे कुलघातका लक्ष्मणाचा निरोप वाच. मग त्या मूर्ख रावणाला माझा तोंडी कृपापूर्ण निरोप द्या की सीतेला परत देऊन श्रीरामांना भेट, नाहीतर तुझा काळ जवळ आला आहे असे समज. लक्ष्मणाच्या पाया पडून व श्रीरामांच्या गुणांची कथा वर्णन करीत ते दूत त्वरित निघाले. श्रीरामांची कीर्ती गात ते लंकेत आले आणि त्यांनी रावणाच्या पायांवर मस्तक टेकवले. रावणाने हसून विचारले, अरे शुका, आपली खुशाली का सांगत नाहीस? नंतर विभीषणाची वार्ता सांग, कारण मृत्यू अगदी त्याच्याजवळ आला आहे. लंकेत राज्य करीत असताना तो मूर्ख लंका सोडून गेला. तो अभागी आता धान्यातला किडा होईल. नर वानरांच्या बरोबर तोही मारला जाईल. नंतर अस्वले व वानरांच्या सेनेची स्थिती सांग, जी कठीण काळाच्या प्रेरणेने मरण्यासाठी येथे आली आहे आणि ज्यांच्या जीवनाचा रक्षक कोमल चित्ताचा बिचारा समुद्र झाला आहे. तो नसता तर आत्तापर्यंत राक्षसांनी त्यांना मारून टाकले असते. नंतर त्या तपस्व्यांची वार्ता सांग, ज्यांच्या मनात माझी मोठी भीती आहे. त्यांची तुझी भेट झाली की कानांनी नुसती त्यांची कीर्ती ऐकून आलास. शत्रुसेनेचे तेज व बल किती आहे हे सांगत का नाहीस? तुझे चित्त फार थक्क झालेले दिसते. दूत म्हणाला, हे नाथ, तुम्ही ज्याप्रमाणे कृपा करून विचारले तसेच आता राग सोडून माझे म्हणणे ऐका. जेव्हा तुमचा भाऊ श्रीरामांना जाऊन भेटला तेव्हा तो पोहोचताच श्रीरामांनी त्याला राजतिलक केला. आम्ही रावणाचे दूत आहोत हे ऐकून वानरांनी आम्हाला बांधून घालून फार त्रास दिला. इतकेच काय, ते आमचे नाक कान कापायला निघाले होते. आम्ही रामाची शपथ घातल्यावर त्यांनी आम्हाला सोडले. हे नाथ, तुम्ही रामाच्या सेनेबद्दल विचारले तर तिचे वर्णन कोट्यवधी मुखांनीही करता येत नाही. अनेक रंगांची अस्वले आणि वानरांची सेना आहे. ते भयंकर तोंडाचे, विशाल देहाचे आणि भयानक आहेत. ज्याने नगर जाळले आणि आपला पुत्र अक्षकुमार याला मारले त्या वानराचे बळ तर सर्व वानरांमध्ये कमीच आहे. असंख्य नावं असलेले खूपच कठोर आणि भयंकर योद्धे आहेत. त्यांच्यामध्ये असंख्य हत्तींचे बळ आहे आणि ते अतिशय विशाल आहेत. द्विविद, मयंद, नील, नल, अंगद, गद, विकटास्य, दधिमुख, केसरी, निषट, शठ आणि जांबान हे सर्व बळाचे सागर आहेत. हे सर्व वानर बळामध्ये सुग्रीवासारखे आहेत आणि त्यांच्यासारखे एक दोन नव्हे तर कोट्यवधी आहेत. त्या असंख्यांची गणती कोण करू शकणार? श्रीरामांच्या कृपेमुळे त्यांच्यामध्ये अतुल्य बळ आहे. ते तिन्ही लोकांना कसपटाप्रमाणे तुच्छ समजतात. हे दशग्रीव, मी ऐकले आहे की 18 पद्म तर वानरांचे सेनापतीच आहेत.
हे नाथ, त्या सेनेमध्ये तुम्हाला युद्धात जिंकू शकणार नाही असा एकही वानर नाही. सर्वच्या सर्व अत्यंत क्रोधाने हात चोळत बसले आहेत, परंतु श्री रघुवीर त्यांना अजूनही आज्ञा देत नाहीत. ते म्हणतात, आम्ही मासे व सापांसह समुद्राला शोषून टाकू, नाहीतर मोठमोठ्या पर्वतांनी समुद्राला भरून टाकू आणि रावणाला चिरडून त्याला धुळीत मिळवू. सर्व वानर असेच बोलत आहेत. सर्वजण अगदी निर्भय आहेत. ते अशा प्रकारे गर्जना करतात व धावून येतात की लंकेला गिळून टाकू पाहत आहेत. सर्व वानर व अस्वले स्वभावतःच शूर आहेत. शिवाय त्यांच्या शिरावर सर्वेश्वर प्रभू श्रीराम आहेत. हे रावणा, ते युद्धामध्ये कोट्यवधी काळांना जिंकू शकतात. आजच्यासाठी धन्यवाद.